खरेखुरे मानवी अवयव जवळून पाहण्याचा विद्यार्थ्यांनी घेतला लाभ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि नांदेड रूरल डेंटल कॉलेजच्या वतीने अंतरंग 2024 कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 12, 13, 14 मार्च रोजी डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नवीन ग्रंथालय इमारत विष्णुपूर येथे करण्यात आले होते. यावेळी 150 शाळेतील विद्यार्थ्यांनी या आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि भव्य प्रदर्शनाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीधर गाडेकर, अक्षय चव्हाण, धीरज शेट्टे व संस्कार चव्हाण व अधिक जणांनी सहकार्य केले. आम्ही ते ऑर्गॅनिक एक्झिबिशन म्हणजेच ते अवयव प्रदर्शन हे ऑर्गनाईज केलं होतं. याचा यामागचा उद्देश हा आहे की जे पण आपण स्टुडंट बघतो, लहान मुलं बघतो, 5वीपासून ते 12वीपर्यंतचे मुलं बघतो किंवा वरील वयोगटातील पण पुरुष बघतो, तर त्यांच्यात काय झालेलं आहे, सध्या ते हृदयरोगाचे जास्त प्रमाण वाढले. तर त्यासाठी आपली BLS म्हणून मेथड राहते, म्हणजे की जे बेसिक लाईफ सपोर्ट. त्या बेसिक लाईफ सपोर्टमध्ये काय राहते की आपण त्यांना CPR ही टेक्निक शिकवतो. तर ही टेक्निक आपण प्रदर्शनामध्ये त्यांना शिकवलेली आहे. परत ज्या 7वी ते 12वीपर्यंतच्या वयोगटाच्या मुली राहतात त्यामध्ये काय राहतं की मेन्स्ट्रुअल हायजीन, म्हणजे काय जे त्यांना पाळी येते, मासिक पाळी करतात, त्याबद्दल आपण त्यांना शिकवतो की ते नॉर्मल आहे. त्यामागे काय आपण काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून त्यामुळे जे आजार होतात तर ते आपण टाळू शकतो. आणि आपण इथे खरेखुरे मानवी अवयव म्हणजे की जे आपण आपल्या शहरातले अवयव आहेत ते त्यांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये आपण पहिलीपासून ते सर्व वयोगटातल्या मुलांना किंवा बाकीच्या लोकांना, पालकांना ते अवयव दाखवतो. त्यांना सांगतो की आपण कसं वागलं पाहिजे. त्यांना आपण त्या स्मोकर्सला म्हणजे की जे सिगरेट्स वगैरे ह्या गोष्टी करतात ना, सेवन करतात, त्यांच्याबद्दल आपण सांगतो तिथे की ह्या गोष्टी का नाही केल्या पाहिजे. तिथं आपले अवयव कसे होतात, तर त्यामध्ये की आपले जे लंग्स राहतात ते पूर्णपणे काळे झाले, तर ते पण लंग्स आपण तिथे दाखवले की लहान मुलांनी त्याच्याबद्दल सांगितलं की आपले अवयव नेमके दिसतात कसे, आणि त्यांना जे त्यांचे पण जे मिक्स राहतात ते त्यांना काही वेगळं वाटते, तर त्या गोष्टी आपण तिथं त्यांचं क्लिअर केलेल्या आहे. परत आपण त्याचे ऑर्गन्स राहतात की म्हणजे ते जेव्हा बिमारी होती तेव्हा ऑर्गन्समध्ये जे अवयव राहतात त्यांच्यामध्ये काय बदल होतात, तर ते आपण त्यांना दाखवलेलं आहे. परत आपलं कोलॅबरेशन आपण डेंटल कॉलेजसोबत केलेलं होतं. तिथलं बाजूलाच आपलं नांदेड रूरल डेंटल कॉलेज आहे, त्यांच्यासोबत कोलॅबरेशन होतं आपलं. तर त्यांनी पण आपले दात कसे घासायचे त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. परत ते आपण परत दररोज आपण दाताची कशी निगा ठेवू शकतो ते सांगितलेलं आहे. परत आपण लहान मुलांसाठी वरती हँड हायजीन म्हणजे की हात कसे धुवायचे तर त्याबद्दल आपण त्यांना व्हिडिओद्वारे परत आपल्या स्वतः आपण करून दाखवलं त्यांना की तुम्ही कसे हात धुवायचे, म्हणजे की जेणेकरून जे आजार होणार आहेत ते आपण टाळू शकतो. परत आपण डॉग बाईट म्हणजे कुत्रा चावला तर त्यावर पहिली काळजी आपण काय घेऊ शकतो. परत स्नेक बाईट म्हणजे की जर साप चावला कोणाला, आपल्या इकडे खूप जास्त रूरल भाग आहे, म्हणजे की गावाकडचा भाग आहे, त्यांना माहितीच नाही की साप चावल्यानंतर काय करायचं. की आपण त्या गणित काय राहते की त्यांना साप चावलं की त्यांना वरती म्हणजे बांधून द्या, तर ते नाही करायला पाहिजे. त्याच्यात ते का नाही करायला पाहिजे त्याचे पण कारणं सांगितलेले आपण, आणि काय करायला पाहिजे ते पण सांगितलेलं आहे.